काय अभ्यास तर अभ्यास. काय म्हणतात? मॅम स्क्रीन दिसत नाही तुमची. अरे शांत बसा, मी स्क्रीन शेअर केलेलीच नाहीये. रिलॅक्स, गप्पा मारते मी तुमच्याशी. मी जेव्हा म्हणेन तुम्हाला स्क्रीन दिसते का तेव्हा तुम्ही ते सांगा मला. आधी मी तुमच्याशी गप्पा मारते ते ऐका आधी. आपण काय बोलतोय ते आधी समजून घ्या. मी अजून तुम्हाला शिक्का सुरुवातच केलेली नाहीये. वेट, डोंट वरी. पण तुम्ही कसला अभ्यास करणार आहात, काय अभ्यास केला आहे ते तुम्हाला माहितीये का, ते तुम्हाला मी सांगते. आपण ब्रिज कोर्समध्ये जनरल अभ्यास केला, तुमच्या 7वीच्या अभ्यासाच्या रिलेटेड गोष्टींचा अभ्यास, आणि तसाच तो अभ्यास तुम्हाला तुमच्या 8वीच्या अभ्यासाला पूरक म्हणजे सप्लिमेंटरी असेल असा अभ्यास आपण केला. बरं, आता आपण खरा खरा आपला 8वीचा अभ्यास सुरू करणार आहे आजपासून. मॅम तुम्ही ड्रॉइंग पण शिकवाल का? एक मिनिट. मी आता 8वीच्या नवीन मुलांना, म्हणजे तुमचा नवीन ग्रुप आहे, कृपया असे विचित्र प्रश्न मध्ये मध्ये विचारू नका. हे बघा, मला खूप गप्पा मारायला आवडतात, पण मी थोडी स्ट्रिक्ट पण आहे. बाकी तुम्हाला कुठली टीचर कदाचित रागवणार नाही, पण मी तुम्हाला नक्की रागवेन. असे विचित्र प्रश्न कृपया मध्ये मध्ये विचारू नका. मी तुम्हाला ड्रॉइंग टीचर आहे असं वाटलं का? आणि असे सगळे प्रश्न शेवटी विचारा. आपण आता काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, तुम्हाला हा ड्रॉइंगचा क्लास असं वाटतंय का? आणि मी तुमचं ड्रॉइंग घ्यावं संध्याकाळी तुमच्या अभ्यासाच्या वेळी असं तुम्हाला वाटतंय का? तसं असेल नाही मॅम, मी ड्रॉइंग घेत नाही. ओके, नाही मी मॅम. तुमच्याशी त्याच गोष्टी बोलेन ज्या केमिस्ट्री रिलेटेड असतील. हा, बाकी जनरल गप्पांसाठी आपण वेगळा एक स्पेशल क्लास ठेवू. आणि कृपया असे विचित्र प्रश्न विचारू नका. आपण आता 8वीत गेलोय. कृपया स्वतः आपण 8वीत आहोत हे लक्षात ठेवा, म्हणजे मला बोलायला लागणार नाही. आणि थोडं शिस्तीत राहा. तुम्हाला काही बोलायचं असेल तर हँड रेस करा किंवा थांबा, वाक्य पूर्ण होऊ द्या मग बोला. तुम्हाला बोलायचं असेल तर मी थांबेन, माझं बोलणं सुरू असेल तर तुम्ही थांबा. आपण जरा म्युच्युअल रिस्पेक्टने वागूया, हो की नाही? आता आपण मोठे झालोय, मग आपण चांगलं शहाण्या लोकांसारखं वागलं पाहिजे, हो की नाही? तुम्हाला काय बोलायचं तर मी नक्की थांबेन, मला ऐकायचंय तुमचं बोलणं. पण मध्येच काहीतरी विचित्र काहीतरी बोलून सगळं क्लास डिस्टर्ब होईल असं करू नका, ठीक आहे? ऑलराईट. तर तुम्हाला मी आधीच सांगितलंय, तुमच्या ब्रिज कोर्समध्ये आपल्या सगळ्या टीचर्सची तुमची ओळख झाली. तुम्हाला कोण कोण काय काय शिकवणार आहे तुम्हाला ऑलरेडी माहितीये. मी ब्रिज कोर्समध्ये तुम्हाला केमिस्ट्री शिकवलं हे तुम्हाला माहितीये. तर आता ही तुमच्या 8वीच्या अभ्यासातला केमिस्ट्रीचाच भाग मी तुम्हाला शिकवणार आहे. केमिस्ट्री म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, हे सगळ्या जनरल गप्पा आपण ऑलरेडी मारलेल्या आहे सुट्टीमध्ये. तर आज आपण डायरेक्ट आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. आणि पहिला धडा जो आहे तुमच्या 8वीच्या पुस्तकातला, लेसन नंबर 5. आता तुमच्या वर्गामध्ये थांबा, आता मला जरा मीटिंग ऑन करू द्या आणि कॅमेरा ऑन करू द्या. तुमचा कॅमेरा नाही दिसत आहे. हो, मी बंद केला होता, कारण की मी खूप साऱ्या गोष्टी उघडल्या आहेत ना, तर त्या लोड होत नव्हत्या, त्या दिसत नव्हत्या. मग तुम्हाला मी मीटिंग मध्ये शेअर करेन तर ते काय दिसणारच नाही, म्हणून मी बंद केला होता. आता सगळं उघडलेलं आहे. आता जरा 2 मिनिटं तुम्हाला सांगते की कसं काम करणार आहे आपण. आणि मग जर तुम्हाला वाटलं आवाज येत नाही किंवा स्क्रीन दिसत नाही तर मी पुन्हा कॅमेरा बंद करेन. आमच्याकडे तुफान पाऊस पडला होता मगाशी, म्हणजे ढग आले गेले, थोडासा पाऊस पडला, पण पडला, त्याच्यामुळे नेटवर्कला निमित्त आहे जाण्या येण्यासाठी. तर सांगायचा मुद्दा हा आहे, थोडं जरी असं वाटलं की इश्यू आहे काही किंवा तुमच्याकडे जरी असेल तर जरा चेक करा आणि ऐका आणि लक्ष देऊन समजून घ्या आणि मग बोला काय बोलायचं, ठीक आहे? तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्या केमिस्ट्रीचा, गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आता प्लीज गुड इव्हनिंग म्हणण्याकरता माईक ऑन कोणीच करायचे नाहीये, लक्षात ठेवा. पुढच्या मीटिंग ऑनवर्ड्स तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल गुड इव्हनिंग टाका, मी तुम्हाला इकडनं हाय करेन. तर सांगायचं मुद्दा असा आहे की आपण आपला 5वा धडा, तुमच्या पुस्तकातला 5वा धडा सुरू करणार आहे. तुमच्या वर्गामध्ये काही सेमी इंग्लिश वाले असतील, काही मराठी मीडियम वाले असतील, ठीक आहे? माझ्याकडे मराठीतलं पुस्तक आहे, माझ्याकडे इंग्लिश मधलं पुस्तक आहे, माझ्याकडे मराठीतली पीपीटी, माझ्याकडे इंग्लिश मधली पीपीटी सुद्धा आहे. मी काय करणार आहे, सगळ्यांचा एकत्रित अभ्यास नीट व्हावा म्हणून, गुड इव्हनिंग रुद्र, सगळ्यात आधी काय करणार आहे, पीपीटी मराठीत लावेन आणि पुस्तक इंग्लिश मधलं ठेवेन. दोघाही मीडियम मधल्या मुलांना त्या कन्सेप्ट नीट कळतील. एक्सप्लेनेशन मराठीतच असेल. कन्सेप्ट महत्वाचे जे आहेत ते मी इंग्लिशमध्ये पण सांगेन. ज्यांचं सेमी इंग्लिश आहे त्यांचं नुकसान नको व्हायला, ज्यांचं मराठी मीडियम आहे त्यांचे नुकसान नको व्हायला. काही मराठीतल्या टर्मिनॉलॉजी आणखीनच डेंजरस आहेत, एखाद्या वेळेला इंग्लिश सोपं आहे, ठीक आहे? मॅम मॉनिटर वगैरे नको आपण, लेट इज नॉट वेस्ट अवर टाइम इन ऑल दिस. बराच वेळ गेलाय ऑलरेडी. आपण अभ्यासाला सुरुवात करूया. इनसाइड द ॲटम हा जो आहे आपला धडा नंबर 5, मी पहिल्यांदा पुस्तक दाखवते आणि मग नंतर तुम्हाला मी पीपीटी दाखवते. ऑलराईट, बघा ॲटम म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय हे जरा आपण समजून घेऊया.
ऍटम हा शब्द तुम्ही ऐकला असेल, ऍटम बॉम्ब, ठीक आहे, किंवा ऍटॉमिक रिएक्टर्स, किंवा रेडिओ काय बरं म्हणतात त्याला, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल, असे काही काही शब्द जर तुम्ही कधी ऐकले असतील तर त्याच्यामध्ये ऍटम ही कन्सेप्ट खूप महत्वाची दाखवली जाते. तुम्हाला आठवत असेल तर मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला ऍटम आणि मॉलिक्यूल ह्याचा फरक सांगितला होता. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं व्हाईट बोर्डमध्ये, की जेव्हा ऍटम एकत्र येतात तेव्हा मॉलिक्युल्स बनतात. त्याला आपण मराठीमध्ये अणू आणि रेणू असं म्हणतो. मी तुम्हाला पीपीटी मराठीत दाखवणार आहे, काय करूच नका. अरे हे काय चाललंय, माईक ऑफ करा, कोणाच तरी माईक ऑन आहे. बरं, एका ऍटमच्या मध्ये काय आहे? आता ऍटम म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा सगळ्यात छोटा, इंडिव्हिजिबल, इनविजिबल, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनिथिंग इज ऍटम. जसं समजा हा माझा मोबाईल आहे. मोबाईल कसला बनलाय? त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. प्लास्टिकचं कव्हर आहे, मेटलचं काहीतरी आहे, आतमध्ये चिप्स आहेत, सिलिकॉन आहे, प्लास्टिक आहे, अजून बरंच काय काय त्याच्यामध्ये. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी जर मी बारीक 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 चुरा करत गेले तर एकदम छोट्यात छोटा, त्याच्याहून बारीक त्याचं काही होणारच नाही असा जो भाग मला सापडेल तो त्याचा ऍटम. ह्याचं उदाहरण म्हणजे काय बघा, आपला चॉक असतो चॉक. कोणाचा माईक ऑन आहे रे? 8वीच्या मुलांनो, पहिलं लेक्चर आहे आपलं नवीन नवीन अभ्यासाचं. त्याला रागवायला लागेल असं काम करू नका. स्वतःचे माईक स्वतःच ऑफ करा, कारण मला तुम्ही कोणी दिसत नाही आता, तर मला पुस्तक एवढंच दिसतंय. ठीक आहे. तर आपला जो खडू असतो, खडू, त्याला आपण लिहितो आणि बोर्डवरती जेव्हा लिहितो तेव्हा त्याचा खाली चुरा 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 पडतो की नाही, म्हणजे पांढरी पांढरी पावडर पडते. तर ती पावडर एकत्र केली तर आपला चॉक बनतो. म्हणजेच काय, चॉक तोडला तोडला तोडला, एकाचे 2 भाग केले, त्या तुकड्याचे आणखीन 2 भाग केले, त्या छोट्या तुकड्याचे आणखीन 2 भाग केले, असं करत 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 एक लेवल अशी येईल की एकदम छोटा कण मिळेल, त्याच्यावरून त्याला आपण तुम्ही तोडूच शकत नाही. म्हणजे तो तुम्हाला नुसत्या डोळ्याने दिसणारच नाही, इतका छोटा असेल. तर तो सगळ्यात छोटा पार्टिकल त्याला आपण ऍटम म्हणतो, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये अणू म्हणतो. पण त्या अणूच्याही आतमध्ये काहीतरी असतं. ते काय असतं त्याचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहे, इनसाइड द ऍटम. म्हणजेच आता आपण मराठीत स्लाइड मध्ये बघूया त्याला काय म्हणतात. त्याला असं म्हणतात अणूचे अंतरंग. अंतरंग किती छान, असं असं काहीतरी मस्त साहित्यिक शब्द वाटतं मला. अणूचे अंतरंग, आपल्या मनाचे अंतरंग असतात तसे अणूचे अंतरंग. तर काय प्रकारे हा बघा, तुम्हाला हे चित्र दिसतंय का? आधी आता पीपीटी मधनं बघू, मग पुन्हा इंग्लिश जेव्हा काही सांगायचं असेल तर मी तुम्हाला पुस्तकात सांगेन. नाही दिसतोय. दिसतंय ना? नाही दिसतोय. नाही मॅम, दिसत बरं, नाही. थांब. नाही मॅम. नाही मॅम. बरं थांबा, पीपीटी शेअर करते मी, परत बंद करून शेअर केलंय, डोंट वरी. बघा आता दिसतंय का? मला तर इथे दिसतंय शेअरिंग म्हणून. तुम्हाला नाही मॅम. दीपिका नाही मॅम, तुमचा चेहरा दिसतोय. हो का? परत थांबा, मी परत बंद करून परत सुरू करते, कारण मला इथून दिसत होतं शेअरिंग. एनिवेज, नो प्रॉब्लेम, थांबा. अच्छा मुलांनो, मॅडम पीपीटी शेअर करतात तोपर्यंत मी सांगते, काही जण जे लेट जॉईन केलेले आहे त्यांनी, तर त्या मुलांनी स्वतःच्या नावाने जॉईन नाही केलंय, त्या मुलांनी चॅटमध्ये आपल्या नावाची अटेंडन्स लावा. ठीक आहे. आणि एका मोबाईलवरनं 2-3 विद्यार्थी असे पण जर कोण असतील तर त्यांनी पण चॅटमध्ये अटेंडन्स लावा. ठीक है. हिंदी में भी बताती हूँ, जो बच्चे अपने नाम से ज्वाइन नहीं हुए हैं वो चैट में अपना अटेंडेंस लगाओ, नहीं तो आपका अटेंडेंस आज का एब्सेंट ऐसे लग जाएगा. ओके, चालेल. हे दिसतंय का आता सांगा? हो मॅम. हो मॅम. शाबाश, दिसतंय. व्हेरी हो गुड. मॅम. मॅम चॅट मध्ये कसं जायचंय? चॅट मध्ये तिथे राईट साईडला ना खाली एक असं मेसेज सारखं चित्र असेल बघ, राईट साईडला खालच्या बाजूला एक मेसेज, आपण मोबाईल मध्ये मेसेजचं कसं चित्र असं छोटंसं आयकॉन तसं असेल बघ, त्याच्यावर टिप कर, तुला सगळ्यांचे मेसेजेस दिसतील तिथे. त्याला चॅट बॉक्स म्हणतात. ठीक आहे. आता हे बघा, अणूचे अंतरंग हे चित्र तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी, कुठेतरी लॅबमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा पुस्तकांमध्ये किंवा इंटरनेटवरती कुठे तुम्हाला हे चित्र दिसलं असेल. हे काय आहे मला सांगा? अणूंचे अंतरंग. बरोबर, हे तर दिसतच आहे, पण चित्र काय ते सांगा.
प्रोटॉन, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. बरं ऐका इलेक्ट्रॉन, प्रोटॉन. एकाने सांगितलं प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, बाकी सगळ्यांनी प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. असं काय हे भजन आहे का एकामागे सगळ्यांनी म्हणायचं? एकाने उत्तर दिलं की ते बाकीचे नाही द्यायचं, नवं उत्तर द्यायचं. दिसतंय प्रोटॉन, न्यूट्रॉन, कोणतरी सांगितलंय ना, मग ते सोडून तुम्हाला काय दिसतंय ते बाकीच्यांनी सांगायचं. आता ते काय पाठांतर केल्यासारखं एक ओळ म्हणा की त्याच्या मागे सगळ्यांनी प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असं मला असं वाटलं गाणं ऐकतोय आपण. आता अंतरंगामध्ये ऑलरेडी आपण त्या याच्यामध्ये गेलो होतो वातावरणावर. तुम्ही तसं गाणंच तयार करून टाका. तसं करू नका. इयत्ता 8वी लक्षात ठेवा, एखाद्या मुलाने किंवा एखाद्या मुलीने उत्तर दिलं चित्रामध्ये काय दिसतंय प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन झालं ना, दुसरं काय दिसतंय तेवढंच दिसतंय का तुम्हाला? बघा त्यांचे रंग वेगळे आहेत. कोणीतरी मगाशी बरोबर सांगितलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा हे वेगळं उत्तर आलं होतं. बाकीच्यांची वेगळी उत्तरं पण ऐका, आपलंच सांगत मी सांगितलं होतं. शाबाश. अजून कोणाला तरी काहीतरी वेगळं दिसलं असेल, नक्की दिसलं असेल, मला गॅरंटी आहे. विचार करा आणि सांगा अजून काय दिसतंय नवीन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन शाबाश. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये मॅम. बरोबर, फॅन्टॅस्टिक. त्यांचे कॉलर वेगवेगळे आहेत. व्हेरी गुड. इयत्ता 8वी, आय एम प्राऊड ऑफ यू. भारी, मस्तच. बघा तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, सगळी उत्तरं बरोबर दिली. आणखी एक तुम्हाला परत सांगते, माझ्या वर्गामध्ये कोणाचंच कुठलंच उत्तर चुकीचं नाहीये. फक्त जरा डिसिप्लिन मध्ये राहूया, म्हणजे मजा येईल आपल्याला. आपल्या अभ्यासात आपल्याला मजा यायला पाहिजे. तर तुम्ही ऑलरेडी सगळी उत्तरं बरोबर दिली आहेत, हीच एक मस्त गोष्ट आहे. बघा तुम्ही ऑलरेडी सांगितलं होतं प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यानंतर मध्यभागी पॉझिटिव्ह आहे, आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरतायत, हे पण कोणतरी सांगितलं आता. त्यांचे रंग वेगळे आहेत, बरोबर. त्यांचं अरे ऐका ना, मीनी सांगितलं, तुम्ही सांगितलं, सांगू नको ना. मला असे कोणी दिसत नाही, तुमची नावं पण कळत नाहीयेत, पण मला ऐकू येत आहे, तुमचे आवाज मला कळत आहेत. सो इट्स ऑल राईट. तुम्हाला नंतर मी हळूहळू ओळखायला लागेल तुमच्या आवाजावर. टेन्शन घेऊ नका तुम्ही, माझ्याकडे तुम्ही सगळेच भारी आहात. तर ते सांगण्याकरता मध्येच माईक ऑन करू नका. मी सांगितलं, मला असंही कळलं नाही तो मी कोण आहे. ऑल राईट, नो चिंता, मी नंतर विचारेन तुम्ही. ठीक आहे. तर त्या ब्ल्यू कलरच्या अशा ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती अशा रस्त्यावर ना इलेक्ट्रॉन फिरतात. त्यांचे रंग वेगळे आहेत. न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि त्या निळ्या रेषा, ह्या सगळ्याचा मिळून आपला अणू बनतो. अणू म्हणजे ऍटम. आणि हाच आपला धडा आहे आणि हीच त्याची खरी मजा आहे. आणि ट्रस्ट मी, पूर्ण केमिस्ट्री मधलं सगळ्यात फॅन्टॅस्टिक आणि फंडामेंटल जे काही असेल ना, ते स्ट्रक्चर ऑफ ऍटम आहे. तुम्ही जितकं एन्जॉय कराल ना हे, तुम्हाला तितकं आवडायला लागेल. आणि 10वी, 11वी, 12वी जर तुम्ही खरंच केमिस्ट्री घेतलं ना, त्याच्यापैकी भारी गोष्ट काही नाहीये. त्याच्या इतक्या मस्त मस्त थिअरीज आहेत. इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर कसं असेल, कुठं असेल, ते तुम्ही जसं कराल ना, तुम्हाला ते आवडायला लागेल. सुरुवातच या धड्यापासून होत आहे, त्याच्यामुळे मस्त लक्ष देऊन ऐका. पूर्णच्या पूर्ण हिस्ट्री पण इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला मजा येईल की कसं लोकांनी विचार केला असेल, की कसं बनलंय. आता सगळ्यात तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगते. बघा, आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि काहीतरी ऑर्डर केलं, एखादी नवीन रेसिपी ऑर्डर केली आणि तुम्ही ती खाल्ली. तुम्ही विचार करता काय आहे याच्यामध्ये. अच्छा, बहुतेक याच्यामध्ये, अरे सोपं उदाहरण, कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेलो आपण, जनरली लोक पनीरच्या भाज्या मागवतात. पनीर टिक्का मसाला मागवला. पनीर टिक्का मसाला प्रत्येक हॉटेल मधला वेगळा असतो की नाही. या हॉटेलमध्ये काय वेगळं टाकलंय, काय टाकलं असेल. ज्याला फूड मध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्याला माहिती आहे की कशाची चव काय आहे, तो माणूस विचार करतो की याच्यामध्ये काय टाकलंय. पनीर तर आहेच आहे, ग्रेव्ही तर आहेच आहे, त्यात टोमॅटो, बटाटे काय टाकतात. आय डोंट लाईक कुकिंग मच, पण तरी सुद्धा ग्रेव्हीची काहीतरी एक रेसिपी असते, त्याच्या पलीकडे काय वेगळं लागतंय, काय वेगळं टाकलंय, ह्याचा विचार तुम्ही करता की नाही. त्याच्यामध्ये काय आहे, हा जो विचार आहे तोच हा विचार आहे की ह्या सगळ्या आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी काहीतरी मॅटरच्या बनल्यात. त्याला आपण मॅटर म्हणतो. मॅटर म्हणजे व्हॉट्स द मॅटर बडी, तो वाला मॅटर नाही. मॅटर म्हणजे ज्यातनं सगळ्या गोष्टी बनल्यात. लाकडाच्या असतील, कापडाच्या असतील, प्लास्टिकच्या असतील, कुठल्याही गोष्टी, कुठल्याही पदार्थाला आपण मॅटर म्हणतो. ठीक आहे. त्याला मराठीमध्ये आपण द्रव्य असं म्हणतो. द्रव नाही, स्थायू द्रव वायू मधली द्रव अवस्था नाही. द्रव्य म्हणजे मॅटर.
तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे मॅटर आहे. एनिथिंग विच ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज गॉट सम वेट इज मॅटर. पूर्ण युनिव्हर्समध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ज्याने काहीतरी जागा ऑक्युपाय केली आहे. जसं की मी आहे, मी काहीतरी जागा ऑक्युपाय केली आहे रूम मध्ये, म्हणजे मी मॅटरची बनली आहे, काहीतरी मॅटर आहे माझ्यामध्ये. तसंच हा लॅपटॉप असेल किंवा तुम्ही मोबाईलवर अभ्यास करताय, तो मोबाईल आहे. तुमच्या रूम मध्ये जी काही स्पेस आहे, जी काही जागा आहे, त्यातली काही जागा त्याने ऑक्युपाय केली आहे, त्याला स्वतःचं वजन आहे, ते मॅटर आहे. अशी कुठलीही गोष्ट जगातली घ्या जी मॅटर पासून बनली आहे, ते मॅटर कसलं बनलंय, त्याच्यामध्ये काय आहे, त्याचं मूळ काय आहे, त्याचं फंडामेंटल युनिट काय आहे, हे जेव्हा शोधलं, हा अणूचा अंतरंग एक असं नवीन दालन उघडलं, नवीन ज्ञानाचं दालन उघडलं. आणि त्याच्या पुढे इतक्या मस्त मस्त फॅन्टॅस्टिक गोष्टी लोकांनी शोधल्या, त्यांना आपण सायंटिस्ट म्हणतो. त्यांच्या अभ्यासामुळे आपलं आयुष्य सोपं झालं आणि आता आपण त्याच्या पुढचे शोध लावू शकतो. ठीक आहे. तर पुढे बघा, पदार्थाचे बिल्डिंग ब्लॉक्स. आपण जेव्हा एखादी बिल्डिंग बांधतो, विटांवर विटा, विटांवर विटा, बाजूला विटा, वर खाली अशा अशा रचतो की नाही, ते बिल्डिंग ब्लॉक्स असतात. ब्लॉक म्हणजे ब्लॉक, बिल्डिंग करणारे ब्लॉक. जसं आपल्या बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स प्रोटीन आहेत, प्रोटीनमुळे आपलं शरीर बनतं, तशीच आपली बिल्डिंग पण विटांमुळे बनते. तसेच पदार्थ किंवा द्रव्य किंवा मॅटरचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत त्याचे अणू. अणू म्हणजे छोटे छोटे ऍटम्स, कारण ऍटम्सच एकत्र येतात आणि मॉलिक्युल्स बनतात. म्हणजे मॉलिक्युलचा पण फंडामेंटल पार्ट ऍटम आहे आणि तेच बिल्डिंग ब्लॉक आहेत कुठल्याही गोष्टीचं. बघा, उदाहरण सांगते पुन्हा एकदा माझ्या मोबाईलचंच. माझ्या मोबाईल मधले जे काही ऍटम्स आहेत, म्हणजे त्यातले प्लास्टिकचे, मेटलचे, त्याच्यातल्या सिलिकॉन चिपचे, त्यात काहीतरी मायक्रोसॉफ्ट वगैरे काय 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 टाकलं असेल, आय डोंट नो, मी त्यातलं टेक्निकल माहित नाही. नियती मॅमना जास्त चांगलं माहिती की मोबाईलमध्ये काय काय पार्ट्स असतील. जे जे काही पार्ट्स असतील ते ज्या ज्या बेसिक गोष्टींचे बनलेले आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स, त्या सगळ्या एकावर एक रचून हा मोबाईल बनला. तसंच कुठलीही गोष्ट, तुमची पेन्सिल, तुमचं रबर, तुमचं शार्पनर, तुमची बॅग, तुमचे कपडे, एकावर एक रचलेल्या गोष्टींनी बनलेले एक बिल्डिंग आहे असं समजा. काही काही ब्लॉक्स एकावर लावले आणि एक बिल्डिंग बनली. बिल्डिंग म्हणजे काय, बिल्ड झालेली गोष्ट, बरोबर आहे की नाही. मग सगळंच आपल्या आजूबाजूला तसंच बिल्ड झालेलं आहे. मग त्या सगळ्याचा जो मूळ गाभा आहे, फंडामेंटल, ज्याच्यामुळे हे सगळं बनलंय, तो आहे अणू. आता या चित्रात तुम्हाला जे दिसतंय ना, मायक्रोस्कोप खाली कसे ऍटम दिसत असतील, असं एक जनरल व्ह्यू आहे. ठीक आहे. आता आता हा खूप मोठा विषय बरं का, की मायक्रोस्कोप खाली आपल्याला ऍटम दिसू शकतो का? नाही दिसू शकत. कारण ऍटम तुम्ही बघणार म्हणजे काय, तुम्ही प्रकाश टाकणार आणि प्रकाश म्हणजे एनर्जी. त्या एनर्जीमुळे त्याची जागा तो बदलतो. त्याच्यामध्ये काय आहे हे बघण्याकरता खूप काय बरं म्हणतात, हायली स्ट्रक्चर्ड इन्स्ट्रुमेंट लागतात. ठीक आहे. मग हे शोधलं की त्याच्यामध्ये काय काय आहे, कसं कसं आहे, ह्याची जी सगळी हिस्ट्री आहे ती आपल्याला आता पुढे बघा. अणूचा इतिहास. इतिहास तुम्हाला आवडतो का रे, इतिहास हा विषय? तुम्हाला कोणाचा इतिहास? हो मॅम. हो मॅम. आठवीचा? हो मॅम, माय फेवरेट सब्जेक्ट. गुड. सातवीत कोणाचा इतिहास होता तुम्हाला? सातवीच्या इतिहासामध्ये कोणाचा अभ्यास होता? डोंट टेल मी गांधीजी, शिवाजी महाराजांचा. हा, शिवाजी महाराज. चांगला इतिहास होता. आता यावर्षी कोणाचा आहे? पुन्हा गांधीजी, भारत छोडो यात्रा, हे सगळं आहे का पुन्हा? नाही मॅम, अजून शिकवलं नाहीये. अरे पण पुस्तकं तर मिळाली असतील ना, उघडून बघितली नाही का अजून? हो मॅम. कोणाचा इतिहास तुम्हाला? जस्ट बघा आणि मला पुढच्या वेळेला सांगा बरं का. आता अणूचा इतिहास तुम्हाला आज समजेल. मॅम, ते सागा खान पॅलेस पुणे. ओके, म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का पुन्हा? बघा बघा, समजेल तुम्हाला काय ते. अरे मी तुम्हाला सांगते, माझ्या इंग्रजांचा इतिहास आहे मॅम. कसला इतिहास आहे? इंग्रजांचा इतिहास मॅम. इंग्रजांचा. ओके, परत म्हणजे परत आले गांधीजी, परत आलं तेच 1942, 1945. ब्रिटिशांचा मॅम. ब्रिटिश लोकांचा. अरे पण ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं म्हणजे तोच इतिहास आहे. डोंट वरी, तुम्ही आरामात पास व्हाल इतिहासामध्ये. 5-6 वेळा अभ्यास केला असेल तुम्ही त्याचा. मी सांगू का तुम्हाला मज्जा? मी गेली 10 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्याची 1ली ते 10वीची 10 वर्ष, ह्याच्यामध्ये मला आठवलेले 3च वर्षाचे इतिहास, मला खरंच आवडलेले इतिहास सांगते. 2रीत असताना आम्हाला अश्मयुगाचा अभ्यास होता. म्हणजे अश्मयुगात म्हणजे माणूस जेव्हा दगडापासून सगळ्या वस्तू बनवायचा, तो इतिहास सगळ्यात मस्त इतिहास होता. त्याच्यानंतर आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आला 4थीत ते 5वीत. तो एक चांगला इतिहास होता. आणि त्याच्यानंतर 10वीतच डायरेक्ट एकदम हिटलर आणि मग वर्ल्ड ची हिस्ट्री, की कोणी कसं युद्ध केलं, पहिलं महायुद्ध, दुसरं
हा खरा इतिहास होता. त्याच्यामध्ये मध्ये फ्रेंच राज्यक्रांती वगैरे इकडे तिकडे इकडचे तिकडचे असे छोटे छोटे पॅराग्राफ होते. पण बाकी सगळ्या वर्षाचा इतिहास तर काय होता तो विषय. मला त्यात काही मजा वाटायची नाही माहितीये का. मला इतिहास विषय खूप आवडतो, पण तो कोणाचा इतिहास आहे आणि आपण तो किती वेळा वाचलाय ह्याच्यावरती अवलंबून ना की तो किती आपल्याला. अरे एक पिक्चर तुम्ही 3-4 वेळा बघितलं की बोर होत नाही का. तसंच आहे ना इतिहासाचं. एक गोष्ट कळली किती वेळा 30 ऐकायची. नवीन नवीन गोष्टी कळल्या पाहिजे. ओके नाही. तर नवीन इतिहास इथे बघा, अणूचा इतिहास. आणि हा इतिहास आपल्या देशांच्या इतिहासाच्या खूप पलीकडे आहे. कारण हा विज्ञानाचा इतिहास आहे. आपण आतापर्यंत जे बघत होतो की एखाद्या गोष्टी कशा बनल्या असतील, मॅटर कसलं बनलं असेल, त्याचा शोध लावणारे लोक कसले जिनियस होते बघा ना. सगळ्यात पहिल्यांदा या डाल्टनने 1808 म्हणजे 1808 मधली गोष्ट आहे, सगळ्यात पहिली कन्सेप्ट त्याने दिली. काय? फर्स्ट ही डिस्क्राईब द मॉडर्न सायंटिफिक सेन्स. म्हणजे काय? त्याने सांगितलं की प्रत्येक गोष्टीचा फंडामेंटल पार्ट हा ऍटम. ऍटम ही पहिल्यांदा कन्सेप्ट कोणी दिली होती? डाल्टनने दिली. पण त्याच्या खूप हजारो वर्ष आधी आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये म्हणजे आपल्या या भारतभूमीमध्ये खूप बुद्धिमान ऋषीमुनी होते, ज्यांचा अभ्यास असं कुठलाच विषय नाही की तो त्यांनी शिवलेला नव्हता. माहितीये का? त्याला असं म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्व. सगळ्या जगातल्या सगळ्या विषयांवरती त्यांनी कुठेतरी काहीतरी टिप्पणी केलेली आहे. त्यातल्याच त्या काळामधल्याच एका विद्वान अशा बुद्धिवान अशा सायंटिफिक ऋषींचं नाव होतं कणाद. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की कुठल्याही पदार्थाचा सगळ्यात सूक्ष्म भाग म्हणजे कण, त्याला अणू असं म्हणतात. हे त्यांनी खूप पूर्वी सांगितलं. म्हणजे जेव्हा लोक इकडे तिकडे कॉलनीज करत फिरत होते, तेव्हा आपण ऑलरेडी अभ्यास करून पुस्तकं लिहून लोकांना प्रगत करत होतो. हा आपला म्हणजे भारतभूमीचा, आपल्या हिंदुस्थानाचा खरा इतिहास आहे. अर्थात त्याच्यानंतर आपल्या देशावर खूप परकीय आक्रमण झाली आणि आपले लोक तर आपल्याला माहितीच आहेत किती बुद्धिमान आहेत. एकमेकांचे पाय खेचण्यामध्येच त्यांची सगळी बुद्धी ते वापरतात. देशाचा विकास नको ना, स्वतःचा विकास, स्वतःचे खिसे, स्वतःचे पैसे एवढाच विचार केला की ते सुखी. पण आपल्यामुळे आपल्या देशाला आपण काय करता येऊ शकतं, आपण काय देऊ शकतो असा विचार करणारे लोक खूप कमी असतात. आणि त्यांच्याच मूर्खपणामुळे गेली हजारो वर्ष आपल्या देशाचं नुकसान झालंय. म्हणूनच डाल्टनने जेव्हा हा शोध लावला 1808 मध्ये, त्याच्या पुढच्या कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही बघा भारतीय कोणत्या माणसाचं नाव आहे का याच्यामध्ये? असं नाही की त्यांनी अभ्यास केला नाही, त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली नाही किंवा त्यांना असं चान्स मिळाला नाही आपल्या देशामध्ये. त्याच्यानंतर बघा ना, ह्या सगळ्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्या देशावरती. ऑलरेडी दुसरंच कोणाचं तरी राज्य होतं. मग तुमचं हुशारी तुम्हाला कोण विचारणार आहे तिकडे? तुम्ही जरी असलात हुशार किंवा तुम्ही काहीतरी रिसर्च करत असलात तरी पण तो कळणार कसा लोकांना जर तिथपर्यंत पोहोचलाच नाही तर. पण ह्या सगळ्या इतिहासामध्ये हे बघा की कोणी कोणी काय काय शोध लावला. आणि मग तुम्ही तुमचा अभ्यास करा की ह्या सगळ्या काळामध्ये भारतातले किती सायंटिस्ट होते की ज्यांनी या विषयावरती काहीतरी रिसर्च केलं. आहेत, नाहीयेत असं नाहीये, आहेत, हे मी सांगते तुम्हाला, पण ते तुम्ही शोधा. तर पहिला होता डाल्टन. त्याने सांगितलं की अणू हा प्रत्येक गोष्टीचा फंडामेंटल पार्टिकल आहे. मग आला थॉम्सन. जे थॉम्सनचं एक मॉडेल, त्याला प्लम पुडिंग मॉडेल असं म्हणतात. तुम्हाला पुस्तकात पण सांगेन ते काय. प्लम पुडिंग मॉडेल म्हणजे तुम्ही ते बन केक खाल्लेत का? असे केक असतात बघा छोटे छोटे, एका खाल्ले असेल तुम्हाला, तुम्ही छोटे छोटे ते केक खाल्ले असेल बघा, त्याच्यामध्ये मध्ये चेरी असतात. तर या थॉम्सनने काय सांगितलं? हो मॅम. हा कप केक, छोटे छोटे बन केक असे क्यूट क्यूट छोटे छोटेसे असे ते कप केक कसे असतात तसे केक पूर्वी त्याला प्लम असं म्हणायचं. म्हणजे अशाच पद्धतीचं एक फूड होतं पूर्वी आपल्याकडे नाही बरं का. हे ते फिरंग्यांचं जेवण सगळं ते ब्रिटिश काळातलं त्या लोकांचं. आपल्याकडे केक बीक कधी आले? इंग्रज गेल्यानंतर. पण सांगायचं, बोला. एक बार प्लीज हिंदी में समझा दो. एक बार ओके. तो ये जो थॉमसन भाई थे, जे थॉमसन, इन्होंने प्लम पुडिंग मॉडल दिया. तो प्लम क्या होता है? जैसा छोटा केक होता है ना अपना बन केक, वो छोटा वाला जो अभी मैंने कहा, वैसा केक आपने देखा होगा. तो केक के बीच बीच में जब चेरीज होती है ना, वैसा एक स्ट्रक्चर इमेजिन करिए आप. तर जो मधला केकचा भाग आहे सगळा बेसिक, तो सगळा पॉझिटिव्ह है और जो चेरीज है वो निगेटिव है. ऐसा उसका मॉडल था. ये थॉमसन का, जे थॉमसन का मॉडल. उसके बाद आया रुदरफोर्ड का एक्सपेरिमेंट. फॅन्टॅस्टिक डिस्कवरी. बघा त्याने काय विचार केला की असं तर नाही असू शकत. हे काय सगळं एकत्र पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये मध्ये निगेटिव्ह, हे काय त्याला पटत नव्हतं. त्याच्या बुद्धीला ही गोष्ट पटत नव्हती की स्ट्रक्चर असं नसेल ऍटमचं.
असं काय एकत्र केक सारखं स्ट्रक्चर नसेल. बघा, आपण ज्या गोष्टी बघतो, ज्या गोष्टी खातो, ज्या गोष्टी करतो त्या आपल्याला दिसतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीतरी आहे, पण ते न्यूट्रल आहे ना. तुम्ही कुठल्या तरी ऍटमला बघितलं, तो ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल होता है हमेशा. ऐसा क्यों होगा? तो पॉजिटिव निगेटिव एक दूसरे को कंपेंसेट करेंगे. जितने पॉजिटिव है उतने निगेटिव है, तो न्यूट्रल हो जाएगा ना ऑटोमेटिक. तो कैसे होगा? ठीक है, सब पॉजिटिव है, उसके बीच बीच में निगेटिव है. ये थॉमसन की कंसेप्ट थी. लेकिन रुदरफोर्ड को ये चीज कुछ रास नहीं आ रही, तो उसने एक एक्सपेरिमेंट किया. और एक्सपेरिमेंट किया गोल्ड फॉइल के साथ. गोल्ड फॉइल यानी सोन्याची पातळ अशी, एकदम पातळ अशी एक फॉइल, म्हणजे काय म्हणतो आपण, अल्युमिनियम फॉइल तुम्ही बघितली असेल, शीट अशी पत्र्यासारखी, एकदम अतिशय पातळ पत्रा, म्हणजे एक एक सेल त्याच्यामध्ये एकदम सिंगल, त्याच्या आरपार दिसेल इतका पातळ, पण सोन्याचा. असं त्याने एक तो पत्रा घेतला त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी. आणि ते सगळं पुस्तकात आहे, मी तुम्हाला दाखवते. आता हे झालं ना की तिकडे जाऊ आपण. तर तो पत्रा ठेवून त्याच्यावर त्याने अल्फा पार्टिकल, हे काय ते पण सांगते, अल्फा पार्टिकल पत्र्यामध्ये सोडले. काय झालं मॅम? स्क्रीन दिसत नाही मॅम. तरी स्क्रीन दिसत नाही कोणालाच? नाही मॅम, दिसते. आम्हाला दिसते. ओके 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 ओके, एक सेकंड ना. हॅलो मॅम. हा, एक मिनिट ना. मला आवाज नाही जायला ना तिकडे. तुम्ही एवढ्या लोकांनी एंट्रीज का केलेत? एवढ्या लोकांनी हँडल्स का केलेत? ऑल वेल ना? सगळं ठीक चाललंय ना? बरं. बरं, आता हे बघा. दिसतंय ना? ओके. हा, आता बघ, अणूचा इतिहास बघतोय आपण. तर ह्याच्यावर त्याने काय सांगितलं की, हा, आपण इथे होतो. तुमचा आवाज अटकतो. आवाज अटकतोय. बरं, आता येतोय का बघा? येतोय ना? मला थोडं नेटवर्क स्लो झालं ना, इकडे दिसतो. मी आधीच तो कॅमेरा बंद करते, करण्याच्या ऐवजी ते बरं आहे. ठीक आहे, चला. हे बघा, आता इथपर्यंत आपण बघितलं की त्याने काय केलं की सोन्याची एक पातळ अशी असा पत्रा, म्हणजे गोल्ड फॉइल अशी घेतली आणि त्याच्या अल्फा पार्टिकल आपटले, त्याच्यात ते सोडले असे जोरात. आणि मग त्याच्यामध्ये काय झालं, त्याला असं वाटलं होतं की काय सगळे अल्फा पार्टिकल आरपार जातील, काय फरक पडतोय. पण तसं नाही झालं. किंवा त्याला असं वाटलं होतं की जर आपण हे प्लम मॉडेल बघितलं तर सगळे परत येतील, एवढं सगळं पॉझिटिव्ह आहे केक सारखं, तर ते आपटून परत येतील ना. पण तसं झालं नाही. खूप सारे अल्फा पार्टिकल आरपार गेले, काही त्यातले पार्टिकल डायव्हर्ट झाले आणि काही 180च्या म्हणजे अँगलने परत आले. मग त्याच्यावरून त्याने एक निष्कर्ष असा काढला की मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे आणि आजूबाजूला निगेटिव्ह. हे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला? हे बघा इथे, हे स्ट्रक्चर मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे आणि आजूबाजूला काहीतरी निगेटिव्ह फिरतंय. म्हणजे जे अल्फा पार्टिकल इकडून तिकडे गेले म्हणजे खूप सारी मोकळी जागा आहे ऍटम मध्ये, पण मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जो एक अल्फा पार्टिकल गेला आणि 180ने परत आला, तो इथे आपटला. आणि जे इकडे तिकडे डायव्हर्ट झाले ते इकडून ह्या अँगलने झाले. ओके, म्हणजे खूप साऱ्या मोकळ्या जागेमध्ये सोडलेले अल्फा पार्टिकल हे असे इकडे तिकडे पसरले आणि काही डायव्हर्ट झाले, काही आरपार गेले. हे सगळं तुम्हाला पुस्तकात दाखवते बरं का. आणि बोरने काय केलं की एक पद्धतशीर ऍटमचं स्ट्रक्चर काढलं, जे आपण आपल्या अभ्यासामध्ये वापरतो. ठीक आहे, बघा, मध्यभागी ऍटम, आजूबाजूला ऑर्बिट्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन. म्हणजे हा मध्यभागी केंद्रक, याला म्हणतात संयुजा आणि याला म्हणतात इलेक्ट्रॉन्स. तर मध्यभागी न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स असतात. हे आहे आपलं ऍटमचं मॉडेल, जे बोहरने 1913 मध्ये दिलं. 1808 ते 1913 जवळपास 100 वर्ष लागली.
ह्या एवढ्या सगळ्या 100 वर्षामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपले आपले एक्सपेरिमेंट केले. मग स्क्वॉड्रन याचं इक्वेशन दिलं आणि त्याच्यानंतर चॅडविकने पण एक त्याचा सिद्धांत मांडला. आता हे सगळं आपण एक एक करून बघूया. ठीक आहे, बघा डाल्टनचा अणु सिद्धांत काय म्हणतो? अणु हे अविभाज्य आहेत. जे आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की सगळ्यात छोटा. पुन्हा शिकवा ना. काय करू? ते समजलं नाही, पुन्हा शिकवा ना एकदा. काय नाही समजलं? हे बरं, हे सगळे मॉडेल्स आहेत, हे सगळे पुस्तकात ऑलरेडी आहेत. हे आपण एकत्र बघतोय इथे बरं का. हॅलो, मॅम असा फोन रडताय. कोणाचा तरी माईक ऑन आहे का? कोण रडतं मॅम? तुमच्या माझ्या घरी कोणाचा आवाज येतोय? बर, तुमच्या माईक आवाज. माझ्या आजूबाजूला आहेत ना लहान मुलं, त्यांच्या रडण्याचा आवाज येत असेल. बरं, तुम्हाला यातलं काय नाही कळलं ते जरा मला सांगा बरं तुम्ही. मॅम कोणीतरी मुद्दामून करताय मॅम, खूप आवाज येतोय. बर, हा, तुम्हाला यातलं काय नाही कळलं ते मला जरा सांगा बरं. मॅडम तुमचा 1897 ते समजलं नाही. बरं, मी काय म्हटलं 1808 ते 1913 जवळपास 100 वर्ष लागली आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी बरेच प्रयोग केले. ओके नाही? म्हणजे बघा, या 100 वर्षामध्ये अनेक लोकांनी आपापले सिद्धांत मांडले आणि अनेक प्रयोग करून बघितले. ह्या पहिल्या याच्यामध्ये ह्याने फक्त विचार मांडला होता ना की एक ऍटम हा फंडामेंटल आहे, पण त्याने पण काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये दुसऱ्याने सुधारणा केल्या, त्याच्यावर तिसऱ्याने सुधारणा, अशी ही एक प्रोसेस आहे. म्हणजे काय असतं बघा, रिसर्च म्हणजे याचा अर्थ काय, कोणतं काहीतरी शोधलं त्याच्यावरती पुन्हा नव्याने शोधायचं, रिसर्च करायचा. आता आपण एक एक मुद्दा आहे ना प्रत्येकाचा डिटेलमध्ये बघूया. तुम्ही एकत्र सगळे बघितले की नाही? आता डाल्टनचा अणुसिद्धांत काय म्हणतोय? अणुसिद्धांत म्हणजे ऍटॉमिक, त्याचा जो काय नाही दिसत तुम्हाला? ओके मॅम. दिसतंय का नाही दिसत आहे अजूनही? डाल्टनचा अणुसिद्धांत काय म्हणतो बघा, की अणु अविभाज्य आहेत. म्हणजे काय, त्यांना तुम्ही अजून लहान भागांमध्ये डिवाइड नाही करू शकत. सर्वात लहान एकक म्हणजे काय, स्मॉलेस्ट युनिट, ह्याच्याहून लहान काही नाहीये त्या पदार्थामध्ये. जसं पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पाण्याचा मॉलिक्यूल आहे H2O. तर H2O कसा बनलाय? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पण त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनला तुम्ही आणखीन नाही खाली तोडू शकत. H2O ला तोडू शकता हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये, पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्याच्या खाली काही जाऊ नाही शकत तुम्ही, त्याच्या डायरेक्ट मध्ये जाणार. म्हणजे हायड्रोजनच्या मध्ये काय, ऑक्सिजनच्या मध्ये काय, हे त्याचं स्ट्रक्चर आहे. पण त्याच्याहून लहान असा कुठलाही घटक त्याच्यामध्ये नाहीये. हा सगळ्यात छोटा आहे बरं का. दुसरं, समान घटकाचे अणू एकसारखे असतात. आता हायड्रोजनचे सगळे अणू हायड्रोजन सारखेच असतात, ऑक्सिजनचे ऑक्सिजन सारखे असतील, नायट्रोजनचे नायट्रोजन सारखे असतील, क्लोरीनचे क्लोरीन सारखे असतील आणि फॉस्फरसचे फॉस्फरस सारखे असतील. तुम्ही कुठलाही एलिमेंट घ्या, म्हणजे मूलद्रव्य घ्या, त्याचे जे सगळ्यात छोटे छोटे अणू आहेत ते त्याच्या एलिमेंटचे सेम असतात, बरोबर. म्हणजेच प्रत्येकाची ओळख आहे. आता बघा, तुमच्या घरात तुम्ही 2-3 भावंड असाल, तर जसं तुम्ही दिसता तुम्ही तसेच दिसता. तुम्ही कुठल्या युनिफॉर्म मध्ये जा, तुम्ही पंजाबी ड्रेस मध्ये जा किंवा तुम्ही जीन्स मध्ये जा किंवा स्कर्ट मध्ये, मुलींचं म्हणते बरं का, मुलांचं नाही. मुलं तर कोणते पण कपडे घालते तरी पण काय, शर्ट पॅन्ट शर्ट पॅन्ट शर्ट पॅन्ट जीन्स पॅन्ट जे काय असेल ते, त्यात काही व्हरायटी नाहीये, तरी पण ते वेगळे वेगळे कपडे आहेत, बरोबर ना. तर तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये गेलात तरी पण तुम्हीच असता ना. तसंच अणू एकाच पेंटचे एकसारखेच असतात एका ग्रुपमध्ये. जसं एका तुम्ही दुकानात गेलात आणि तिकडे स्माइलीवाले बॉल मागितले, तर तो माणूस काय करेल, एका बॉक्स मधून असं स्माइलीचे सगळा सेट काढून दाखवेल तुम्हाला. सगळा पूर्ण बॉक्स भर स्माइली स्माइली स्माइलीवालेच बॉल आहेत ना, त्याच्यामध्ये रब्बरचे नाही आहेत, त्याच्यामध्ये प्लास्टिकचे नाही आहेत, सगळे स्माइलीवाले आहेत. तसंच तुम्ही बॅटच्या दुकानात गेलात आणि बॅट घ्यायला सांगितलं तर सगळ्या बॅट एकसारख्याच असतील ना. म्हणजेच काय, जो घटक तुम्ही घेतलाय त्यातले सगळे अणू एकसारखे आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या घटकांचे अणू साध्या पूर्ण संख्येच्या गुणोत्तरामध्ये एकत्र होतात. म्हणजे काय बघा, की त्याचं जे गुणोत्तर आहे, त्याचं जे प्रमाण आहे ते फिक्स आहे.
H2O म्हणजे पाणी. तुम्ही जगात कुठेही जा, म्हणजे तुम्ही माझ्या घरी आलात काय, मी तुमच्या घरी आले काय, किंवा आपण नियती मॅमच्या घरी गेलो काय, किंवा आपण अमेरिकेत कुठल्या तरी आपल्या मित्राच्या घरी गेलो काय, तरी काय होईल, H2O म्हणजे पाणी, म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, हे त्याचं प्रमाण आहे, हे फिक्सच राहणार आहे. ठीक आहे. त्याला काय म्हटलंय की वेगवेगळ्या घटकांचे अणू साध्या पण पूर्ण संख्येच्या गुणोत्तरामध्ये एकत्र येतात. म्हणजे काय बनतात, रासायनिक संयुग म्हणजे केमिकल कंपाऊंड बनतात. रासायनिक म्हणजे केमिकल, संयुग म्हणजे कंपाऊंड. त्या निश्चित प्रमाणामध्ये बनतात. आणि चौथं काय, अणू तयार किंवा विभाजित किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही. ही तर एकदम भारी गोष्ट आहे. तुम्ही कुठलेच अणू बनवू शकत नाही, तुम्ही कुठलेच अणू विभाजित करू शकत नाही, आणि तुम्ही त्यांना नष्ट तर अजिबात करू शकत नाही. तुम्ही काय करू शकता, फक्त रासायनिक अभिक्रिया करू शकता आणि त्यातनं तुम्ही एक नवीन रेणू बनवू शकता. बरोबर ना. ह्या पूर्ण निसर्गामध्ये कुठलीच गोष्ट अशी नाही की जी तुम्ही निर्माण करता, कुठलीच गोष्ट अशी नाही की तुम्ही नष्ट करता. तुम्ही काहीतरी घेऊन काहीतरी बनवता. ओके नाही. बघा, साधी गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये असलेल्या जितक्या कितक्या वस्तू आहेत, तुम्हाला आठवतंय का आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं की आपण निसर्गातूनच गोष्टी घेतो आणि त्याला कोणत्या तरी वेगळ्या फॉर्म मध्ये घेतो आणि वापरण्याकरता वापरतो. बरोबर की नाही. म्हणजे यस मॅम. ते आपण ऑलरेडी निसर्गात प्रोसेस केलीये, वापरले आणि दिले पुन्हा निसर्गामध्ये. भले आपण त्याचा कचरा केला असेल पण ते नष्ट होत नाही. कचरा जरी जाळला तरी पण तो निसर्गात जरी गेला तरी पण गॅसेसच्या रूपामध्ये तो तिथे राहतो. म्हणजे तुम्ही काहीच बनवू पण शकत नाही, तुम्ही काहीच नष्ट पण करू शकत नाही. हा डाल्टनचा अणुसिद्धांत आहे. आता जरा आपण एकदा पुस्तकात बघूया, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण जरा बरं वाटेल. मग आपण जे थॉम्सनचा अणुप्रारूप आपण पुढच्या वेळेला नक्की बघू. डोंट वरी. बघा, आता इनसाइड द ॲटम मध्ये आपल्या धड्यामध्ये काय काय आहे. ॲटम म्हणजे काय आहे आपण बघितलं, स्मॉलेस्ट पार्टिकल काय आहे, कसा आहे, त्याचे मॉलिक्युल्स कसे, तुम्ही सॉल्व्ह करून बघा, सोपं आहे. डाल्टनची ॲटॉमिक थेअरी आपण आताच डिस्कस केली. त्याने काय सांगितलंय बघा, एक मस्त मोठ्याच्या मोठ्या ॲटम काढलेला आहे. 803 म्हणजे 1803 मधली गोष्ट आहे की त्याने हा प्रोजेक्ट होता तो केला आणि त्याने सांगितलं की काय आहे की आता आपण जे बघितलं की नाही की एकसारखेच अणू असतात एका विशिष्ट एलिमेंटचे, ते दुसऱ्या ह्याच्यापेक्षा वेगळे असतात. ते स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल इनविजिबल असतात आणि त्यांना तुम्ही नष्टही करू शकत नाही, तुम्ही त्यांना बनवू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डाल्टनने दिल्या. त्याच्या पुढे आलं जे थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल आहे. बघा, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सगळं ऑरेंज कलर आहे आणि निगेटिव्ह 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 दिसत का, पिवळे पिवळे चेरी सारखे. ठीक आहे. हा सगळा स्ट्रक्चरचा भाग जे थॉम्सनचा आहे, जो आपण पुढच्या हो वेळेला मॅम. ठीक आहे. आता आपण जे बघितलं तुम्हाला कळलं. यस मॅम. बरोबर. ह्याच्या पुढे बघा, रुदरफोर्डचा न्यूक्लिअर मॉडेल आहे. ठीक आहे. अल्फा पार्टिकल. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं की नाही, एक अल्फा पार्टिकल इकडनं सोडले. अल्फा पार्टिकल म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह कलरचे पार्टिकल असतात. कलरचे नाही, पॉझिटिव्ह चार्जचे पार्टिकल असतात. पॉझिटिव्ह पार्टिकल्स जरा हेवी असतात. आणि बघा, पातळ गोल्डची फॉईल पत्रा, त्याने काय केलं बघा, सगळ्या बाजूने त्याला बंद केलं. कशाला, गोल्ड फॉईलला. आणि इथे लीड नावाचा एक असा मेटल असतो, त्याच्यामध्ये फक्त खड्डा केला आणि हा अल्फा पार्टिकल एमिट करणारा सोर्स मध्ये ठेवला. जसं आपला लाईट असतो की नाही, बीम लाईट, लाल रंगाचे बीम बघितले असेल तुम्ही, तसं ते ह्याच्यामध्ये टाकले की कसं लाल लाल रंगाचा इकडे गोल गोल फिरेल लाईट. बरोबर ना. तसंच अल्फा पार्टिकल त्याने याच्यावर सोडले आणि त्याला चेक केलं की ते पार्टिकल ह्या गोल्ड फॉईल मधनं काय करतायत, कारण आपल्याला स्ट्रक्चर बघायचंय. त्याला वाटत नव्हतं की हे केक सारखं स्ट्रक्चर आहे, काहीतरी वेगळं स्ट्रक्चर आहे. मग कसं स्ट्रक्चर असेल, तर हा प्रयोग करून बघितला त्याने. पॉझिटिव्ह चार्जेस मारून बघितला. इलेक्ट्रॉन म्हणजे एक निगेटिव्ह गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे, मग ती कुठे आणि कशी ठेवली आहे, मग चेक करण्याकरता त्याने पॉझिटिव्ह जे हेवी पार्टिकल, कारण निगेटिव्ह पार्टिकल्स खूप लाईट असतात ना, मग हेवी पार्टिकल्स त्याने ह्याच्यावरती त्याचा मारा करून बघितलं की काय होतंय, आपण चेक करू. हा सगळा त्याचा जो प्रयोग आहे तो आपण पुढच्या वेळेला नक्की बघूया. त्याचं नाव आहे रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ठीक आहे. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. जे रुदरफोर्डच्या ह्याच्यामध्ये राहून गेलं ते बोरने मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज नाही येते. आवाज ब्रेक होत. प्रोटॉन असे हे आपण बघितलं. आवाज येतोय. वेळ पण संपत आली आणि नेटवर्क पण जरा अपडाऊन आहे. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय.
आता हो, येतोय मॅम. का? हॅलो, माझा आवाज? ओके यस मॅम. ओके यस मॅम. चालेल. आता बघा. ओके ओके. अरे sorry, इकडे खूपच नेटवर्क Yes, ma'am. प्रॉब्लेम होतो ना. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस हे जरा आपण बघितले, म्हणजे बघणार आहे पुढच्या वेळेला. नंतर आपण ही पण खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला ड्रॉ करू शकतो, कसं काय आपण त्याला ड्रॉ करू शकतो आणि कसे त्यांना आपण टाकू शकतो त्यांच्या जागेवरती. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅम इलेक्ट्रॉन्स. नियती त्याच्यानंतर मॅमच्या आहे सेटिंग समजा ना. इलेक्ट्रॉन. काय? तुमचा आवाज परत ब्रेक अच्छा, होतोय. हो हा. पुन्हा ब्रेक होतो. तर मी काय नाही करू शकत. मी ऑलरेडी ते सगळ्या उंचीवर नेऊन ठेवले माझ्या इंटरनेटचं सोर्स. ठीक आहे. मला असं वाटतं आपण आज थांबूया. असंही खूपच हे चाललंय, म्हणजे इश्यू चाललाय इंटरनेटचा. पण एनिवेज, तुम्हाला आज आपण जे काही शिकलो ते कळलं का? यस मॅम. येस मॅम. यस झालं आहे? हो हो. समजलं मॅम. होमवर्क लक्षात घ्या. पहिलंच आहे डाल्टनचं जे मॉडेल आहे ते काय आहे मला एक्सप्लेन करून सांगा. तोच तुमचा होमवर्क. पहिलाच तुम्हाला किती कळलंय मला ग्रुपवर टाकणार का? काय? होमवर्क करीसन ग्रुपवर टाकणार का? हो, मग मला कसं कळेल? मी तुझ्या घरी तर येऊ नाही शकत नाही, बघायला. ग्रुपवर. ग्रुपवरच टाकायला लागेल. मॅम, हा एक प्रश्न विचारायचा आहे बोला. की जो आम्ही नियती मॅडमांनी आम्हाला निबंध लिहायला लावला होता, त्याचा व्हिडिओ झाला नाही, तो नुसता फोटो काढून टाकला चालेल का? व्हिडिओ पण करून पाठव ना तू. नाही मॅम, व्हिडिओ काही झाला नाहीये. ठीक आहे ना, फोटो पाठवून दे, व्हिडिओ बनव आणि तोही पाठवून दे नंतर. ते It's शाळेत okay. करायला लावलंय मॅम, मग ते आम्ही आता दुसऱ्या शाळेत गेले ना. ओ अच्छा अच्छा, हा तू शाळा बदलली आहेस. ठीक आहे. नियती मॅम असतील ना तिकडे, त्यांना नंतर विचारशील. नियती मॅम, कळलंय का तुम्हाला प्रश्नाचं काय आहे? ऑलराईट, तू ग्रुपवर टाक, त्याबरोबर सांगते. ओके मॅम. चला, थोडं दाखवाल का? काय 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 नियती मॅमच्या सेटिंग समजा ना. कसलं सेटिंग? तुम्हाला रिनेम कसं करायचं आहे ना? मॅम ते नाव चेंज करायचं. तुम्ही जेव्हा मीटिंग जॉईन करता ना. मॅम बोला बोला. काय नाही, मॅम आम्हाला काहीतरी सांगत होते पण त्यांचा फोन कट होऊन गेलता मॅम. नाव कसं बदलायचं याचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्हाला ग्रुपवर टाकायला सांगते मी. ठीक आहे. तुम्ही मीटिंग ऑन कराल ना, तेव्हा तुम्हाला ते दिसेल. मॅम बोला.